जो अर्ज माघारी पाठवणाऱ्या महिला आहेत त्या स्वतः विनंती करतायत की आम्हाला पैसे साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो। रोज 5-6 ॲप्लिकेशन येतात, खालच्या स्तरावर येत असतात। 3,500-4,000 आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील, पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे 4-5-10 अर्जांची ही वाढच होत असते। पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीयेत, हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांनी लाभ घेतलेला आहे 2-3-4 महिने, पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत, हे व्हॉलंटरीली जे देत आहेत स्व इच्छेने, हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे। आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीचे आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही। काही जणी व्हॉलंटरीली अर्ज पुढे केलेले आहे की आमचे लाभ परत द्या, अशी एखादी केस आहे का तुमच्याकडे? असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की 4-4.5 हजार महिला अशा आहेत, 4-4.5 हजार आहेत। आमचा हा आकडा जो रोज 5-10 ज्या महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येतात त्या ह्यांनी हे होते, तो रोज बदलत राहतो। आता साधारणपणे 3,500-4 हजार असतील, पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल, ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही। स्वेच्छेने ज्यांना कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा जे कोणी अर्ज करतायत त्यांना अर्ज करताना हे पैसे नेमके द्यायचे कुठे किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे की बाबा या ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने? इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो। तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल। पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही। एखाद्या महिलेने पैसे रिटर्न दिलेत का? हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे। आणखी एक मुद्दा होता, खुशखबर। इथे अदितीताई तटकरेने सांगितलं आहे की ज्या महिलांकडं अपात्र असून सुद्धा त्यांना पैसे मिळालेले आहेत तर अशा महिलांकडून आम्ही पैसे वसुली करणार नाही, असं अदितीताई तटकरे यांनी न्यूजच्या माध्यमातून सांगितलं आहे। आणि किती काय कन्फ्युजन होते ते इथे सॉल्व करताना अदितीताई तुम्हाला दिसले आहेत। तर ही होती एक लाडक्या बहिणींसाठी मोठी खबर आणि ब्रेकिंग न्यूज म्हणू शकतो। तर अजूनपर्यंत ज्या महिलांचे पैसे नाही आले आणि 1 हप्ता आला आहे, 2 हप्ता आला आहे, डिसेंबरचा हप्ता आला नाही, तशा महिलांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देऊ आणि मदत करायचा प्रयत्न करू। तर चला जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनाचे जे पैसे वसुलीचा आता जे सरकारने घोषणा केलेली होती की लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना दिलासा देणारी माहिती मंत्री अदितीताईंनी दिलेली आहे। पैसे वसुली करणार नाही असं अदितीताई म्हटले आहे। लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आली आहे। राज्यातली लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्या अपात्र महिला पैसे परत केले जाणार नाही अशी माहिती महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे। अदितीताईंनी हे सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना अर्ज भरणाऱ्या अपात्र महिला मोठा दिलासा मिळाला आहे। त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या माहिती दिलेली होती की जे अपात्र महिला आहे त्यांच्याकडून पैसे वसुली करण्यात येणार नाही असं म्हटलं आहे। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेला जोरदार प्रचार करण्यात आला होता। लाडकी बहीण आवाहन केल्यानंतर महायुती भरघोस मते मिळाली। लाडक्या बहिणींनी खूप सपोर्ट केला आहे आणि चांगल्या मतांनी विजय ठरवून दिलेली आहे। म्हणून लाडक्या बहिणींनी महायुतीला
तारलं असं म्हटलं जातं. आणि जे आता सरकार आहे ते लाडक्या बहीण योजना चालू केल्यानंतर जे महिलांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे तो एक्सलंट होता. आणि त्या सपोर्ट केल्यानंतरच जे ही सरकार उभी राहिलेली आहे ते फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीमुळेच आहे. आणि बहुमताने त्यांना विजय मिळवून देण्यासाठी जे लाडक्या बहिणींनी फुल सपोर्ट केला. राज्यात सत्ता मिळाल्यानंतर लाडकी बहीण योजनेविषयी उलटपुलट चर्चा सुद्धा झालेली आहे. म्हणजे अपक्ष कडून लाडक्या बहीण योजना संदर्भात खूप उलटपुलट चर्चा करताना दिसलं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार किंवा सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणीला पैसे देणार नाही असं म्हटलं जात होतं. इथे मंत्री अदितीताई तटकरे यांनी मोठं विधान सांगितलं आहे. म्हणजे पैसे परत घेतले जाणार नाही. दबावा आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर खुद महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अपात्र महिला अर्जदाराने पैसे परत घेतले जाणार नसल्याचं अदितीताईंनी सांगितलं आहे. यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की विधान अपात्र महिला अर्जदारांना मोठा दिलासा ह्या प्रकारे दिला जात आहे. आणि त्यानंतर जे महिला अपात्र आहे त्यांना असं वाटतं तर त्यांनी समोरूनच अर्ज दिलेला आहे. आणि ह्या योजनेतून बाहेर म्हणजे बंद व्हावा म्हणून त्यांनी एक अर्ज दिलेला होता. त्यानंतर खुद महिला बालविकास मंत्री अदितीताई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की अपात्र महिला अर्जदार परत पैसे घेतले जाणार नाही. ताईने सांगितलं आहे की माध्यमाशी बोलताना सांगितलं तेव्हा अदितीताई तटकरे अपात्र महिलाला अर्जदारांना मोठा ह्या प्रकारे एक दिलासा दिलेला आहे. म्हणजे काहींना असं होतं की आम्ही अपात्र आहे तर आम्हाला परत जेवढी रक्कम भेटली आहे ती परत रक्कम द्यायची आहे की नाही द्यायची. तर इथं अदितीताईने स्पष्ट केले आहे की पैसे द्यायचे नाही. तर ही एक खूप मोठी न्यूज होती. पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली नाही असं अदितीताईने म्हटलं आहे. काही महिलांना आता माहिती मिळत आहे की त्या अपात्र आहे त्यामुळं काही महिला अर्ज मागे घेत आहे. आम्ही त्यांना लाभाला हात लावला नाही. आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही. तसेच माहिती देखील मागवली नाही असं अदितीताई म्हणत होते. 4,500 महिला अपात्र असल्याचे समज आलेले आहे. हा रोज आकडा बदलत आहे. त्यांचे पैसे परत घेण्याची प्रक्रिया केली नाही. सरकारने एखादी योजना सुरू केली तर त्यानुसार कामकाज चालेल. आम्ही कोणतीही पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. आम्हाला काही महिलांचा अर्ज दिला आहे त्यांचे कारण देखील दिलेले आहे. म्हणजे ज्या महिलांनी अर्ज परत घेण्याची फॉर्म भरला आहे आणि त्याच्या संगती कारण पण लिहून दिलेलं आहे की आमचे जे काही इन्कम आहे त्याच्यात वाढ झालेली आहे म्हणून आम्ही अर्ज पुन्हा घेत आहे परत असं महिला म्हणताना दिसत आहे. तर ह्या प्रकारे अर्ज वगैरे येत आहे म्हणून अदितीताई तटकरेंनी सांगितलं आहे ज्या महिला अर्ज परत करीत आहे तर त्यांच्याकडून आम्ही एक पण रुपये वसूल करणार नाही. तर ही होती एक खूप मोठी गुड न्यूज. ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही त्या महिलांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मला हा हप्ता आला नाही. स्पष्ट सांगायचं आहे. पहिला हप्ता आला नाही, दुसरा आला नाही किंवा सगळे हप्ते आले, डिसेंबरचा हप्ता आला नाही तसं लिहून कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आम्ही तुमची नक्कीच मदत करू. काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व करू. तर अशीच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.